हाय गाईज, मी आहे समर्थ आणि हा आहे माझा मित्र सूरज. आणि आम्ही दोघं मिळून म्हणजे तिघं मिळून तिघंजण मिळून आम्ही एक पॉडकास्ट चालू करणार आहे, पॉडकास्ट सिरीज. तो बोला सर. ते पॉडकास्ट जे की जसं की असेल आपलं सो जोक्स अपार्ट गाईज, सिरियसली आम्ही एक पॉडकास्ट सिरीज चालू करणार आहोत आणि प्रोफेशनलिझममध्ये आम्ही थोडं एंटर करणार आहोत. जे आम्ही व्लॉग्स वगैरे बनवतो दॅट इज ओनली फॉर द एंटरटेनमेंट Only for पर्पज. आणि असं काय नाही की प्रोफेशनल नाही, असं नाही. प्रोफेशनल वी आर प्रोफेशनल अँड वी विल बी प्रोफेशनल बिकॉज हे जे आम्ही ब्लॉग्स टाकतोय ते फक्त एंटरटेनमेंट पर्पजसाठी टाकतो. स्वतःचं कॅरेक्टर जिवंत असणं खूप Yes. गरजेचं आहे. तुम्ही कितीही मोठ्या Don't- पोझिशनला जावा, कितीही मोठ्या definitely. ह्याच्यामध्ये जावा, शेवटी तुम्हाला तुमचं कॅरेक्टर जिवंत ठेवायचं आहे आणि त्या कॅरेक्टरमध्ये तुमचं लहानपण जिवंत असणं खूप गरजेचं आहे. असं नाही की मोठं झालात आणि शिव्या वगैरे द्यायचं कमी केलं, असं काय नाही. असं काही पॉसिबल नाही आहे. फक्त काय करा, इमेज मेंटेन करायला शिका. प्रोफेशनल इमेज प्रोफेशनल ठेवा आणि तुमच्यामधला चाइल्ड जो आहे तो ब्लॉग्स किंवा तुमची लाईफ एन्जॉय करायला विसरू नका, एवढंच आम्हाला सांगायचं आहे. नाहीतर कुठेतरी अशा मोठ्या पोझिशनला गेलात, कुठेतरी म्हणजे चांगलं झालात आणि त्या कामाच्या प्रेशरने तुम्ही तुमचं कॅरेक्टर जे आहे, मेन कॅरेक्टर, ते विसरून जाऊ नका. बेटर काय करा, सायमल्टेनियस दोन्ही गोष्टी तुम्ही मेंटेन करता आलं पाहिजे, स्टेबल ठेवता आलं पाहिजे तुम्हाला. याचं फक्त काळजी घ्या. Yes. बस एवढं. आम्ही एवढे म्हणजे आम्ही आता असिस्टंट प्रोफेसर आहे सध्या आणि इट इज अ जॉब अँड वी हॅव टू डू इट. ते करावंच लागणार आहे, इमेज मेंटेन करावं लागणार आहे. बट आम्ही असं करणार नाही की बाबा तेच प्रोफेशन आणि अनप्रोफेशन मिक्स करणार आहे. आमचं पॅशन आणि आमचं प्रोफेशन हे बरोबर. दोन्ही मिक्स होणार नाही, त्याची आम्ही काळजी घेणार आहे. हे जे यूट्यूब चॅनल आणि व्लॉगिंग चॅनल आम्ही चालू केले ते फक्त एंटरटेनमेंट पर्पजसाठी आणि एन्जॉय करण्यासाठी केलं. आणि त्यामध्ये जे आमचे ऑडियन्स आहे, आत्ता आम्हाला समजले की बाबा डे बाय डे आम्ही जे व्लॉग्स टाकतो त्यामध्ये प्रोफेशनल आणि अनप्रोफेशनल गोष्टी मिक्स केल्या जात आहेत. तर तसं करू नका, एवढीच आमची विनंती आहे. तुम्ही पण तुमचा पर्सनल टाईम एन्जॉय करा आणि तुम्हाला जे वाटते ते करा, ठीक आहे. एवढंच माझं सांगायचं आहे की प्रोफेशनल आणि अनप्रोफेशनल गोष्टी मिक्स करू नका. प्रोफेशनल लाईफ तुम्हाला मेंटेन ठेवायचीच लागणार आहे लाँग टर्म पर्स्पेक्टिव्हसाठी, बिकॉज तुम्हाला ते करावंच लागणार आहे. त्या थ्रू तुम्हाला पैसे भेटणार आहेत, ते तुमचं काम आहे. आणि अनप्रोफेशनल म्हणजे काय, तुमचं पॅशन, ते आम्ही आता सध्या फॉलो करतो. बरोबर That's it. आहे, ते तर बरोबरच आहे. आणि आपल्याला म्हणजे एक सिम्पल जर सांगायचं म्हणलं तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये 2 कॅरेक्टर प्ले करायचे. एक म्हणजे तुमचा वर्कहोलिक लाईफ आणि एक तुमची जी पर्सनल लाईफ आहे, पर्सनल आणि मस्त बिंदासवाली लाईफ. बिंदास, जिथं तुम्ही फ्रीमध्ये तुम्ही कुणालाही काही बोलू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही कुणाला काही सांगू शकता. लाईक कसं असतं ना, जेव्हा एका ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही गुंतून जाता, कशामध्ये, वर्कहोलिक लाईफमध्ये जेव्हा गुंतलं असतं, तर तुम्हाला तिथं त्या पोझिशनला राहून त्या म्हणजे बेसवर राहून तुम्हाला दुसऱ्याला समजून सांगायचं आहे. ते झाले तुमची वर्कहोलिक लाईफ. पण पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला काय करायचं, तुम्ही एखाद्याला हक्काने समजून सांगू शकता, एखाद्याला शिव्या देऊन, एखाद्याला जवळ घेऊन त्याला एकदम पर्सनली एकदम स्वतः जवळ सांगू शकता. तर त्याच गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला मेंटेन करायचे, फक्त मिक्स करू नका. मिक्स करायचे नाही आहेत. मिक्स केलंय कसं, तुमची धड पर्सनल लाईफ पण नीट राहत नाही बरोबर. आणि प्रोफेशनल लाईफ पण नीट राहत नाही. तो बेटर काय करा, मिक्स करू नका. आणि आम्ही व्लॉग बनवतो याचा अर्थ असा नाही की बाबा आम्ही आमच्या प्रोफेशनल लाईफला हॅम्पर करू. प्रोफेशनल लाईफ, आम्ही प्रोफेशनल लाईफमध्ये प्रोफेशनलच राहणार. वी आर नॉट गोइंग टू डिस्ट्रॅक्ट ड्यू टू आवर ब्लॉग्स. वी आर इनफ टू मेंटेन द थिंग्स अँड आवर लाईफ्स अँड आवर पर्सनॅलिटीज. आम्ही पर्सनॅलिटी मेंटेन करायला आम्हाला जमतं आहे. सो बेटर वी आर नॉट गोइंग टू मिक्स आवर पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ. प्रोफेशनल लाईफ आमची प्रोफेशनलच राहील आणि पर्सनल ही पर्सनलच राहील, एवढंच आम्हाला सांगायचं. आणि तुम्ही पण तसंच करा आणि मिक्स करू नका, एवढंच मला सांगायचं आहे. कन्क्लुजन आजचं हाच आहे की मिक्स करू नका, की मिक्स करायचं नाही. आणि जज पण करू नका की बाबा ह्यानी अनप्रोफेशनल आहे, ब्लॉग बनवते म्हणजे अनप्रोफेशनल आहे, आणि जॉब करतंय तरी पण त्यामध्ये अनप्रोफेशनल असला असं तुम्ही गेस करू नका. म्हणजे तुम्हाला काय वाटतं जनरली की बाबा आम्ही ब्लॉग बनवतोय म्हणजे प्रोफेशनल फील्डमध्ये पण असंच आहात, तसं नाही. वी हॅव टू मेंटेन द इमेजेस. सो दॅट्स वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द थिंग्स. ओके, इमेज मेंटेन करणे इज व्हेरी मॅन्डेटरी. त्यामुळं असं समजू नका की बाबा आम्ही प्रोफेशनल फील्डमध्ये आहे आणि अनप्रोफेशनल फील्ड आम्ही मिक्स करतो, तसं नाही. वी आर फॉलोईंग अवर पॅशन. प्रोफेशनल आमचं प्रोफेशनलच राहणार आहे. प्रोफेशनल फील्डमध्ये तुम्हाला आमचा ड्रेस सेन्स पण दिसणार नाही अनप्रोफेशनल, एवढं लक्षात ठेवा.
एक पण तुम्हाला बाजू नेगेटिव्ह दिसणार नाही प्रोफेशनल फील्डमध्ये. फक्त अनप्रोफेशनल म्हणजे काय, पर्सनल टाईम, ते पण अनप्रोफेशनल नाही आहे. इट इज आर्ट. व्लॉगिंग इज आर्ट. सो रिस्पेक्ट द आर्ट. तेवढंच सांगायचं आहे मला. ओके. आणि मला तर वाटतं की म्हणजे जज करू नका कुणाला. म्हणजे कॅरेक्टर असा आहे तसा आहे तर मुळात कोणीच करत नाही. इट इज युअर पर्सनल लाईफ. बट एक सांगायचा उद्देश होता की कोणी कुणाच्या कॅरेक्टरवरून कुणाला जज नाही करत. Yes. कारण ते एक इंग्लिशमधलं कुठलं तरी आहे ना सर, डोंट जज द बुक बाय इट्स कवर. कारण जोपर्यंत तुम्ही त्यातले आतले पानं नाही वाचणार तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की त्या पुस्तकाची अहमियत काय. येस, बरोबर. त्यामुळं कुणालाही त्याच्या बाहेरच्या कॅरेक्टरवरून जज करू नका, किंवा मी तरी पर्सनली कुणाला करत नाही. पण जर आम्हाला कोणी करत असेल आमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफसोबत तर ते तुमच्यापर्यंत ठेवा, किंवा जर काय चुकत असेल तर डेफिनेटली तुम्ही सांगू शकता. कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि एन्जॉय करा, ब्लॉगिंगला एन्जॉय करा आणि प्रत्येक गोष्टीला एन्जॉय करा, लाईफच्या पण आणि तुमच्या मित्रांसोबतच्या. डेफिनेटली. ओके, चलो, हॅट्स ऑफ. थँक्यू फॉर टुडे अँड लेट्स सी यू अगेन टुमॉरो विथ द ब्लॉग.